शिवाजी महाराजांनी आपल्या आईला जिजाऊ साहेब म्हणलो. हे कशाचं द्योतक आहे तर आपल्या आई वडिलांबद्दल असलेला आदर. आणि आजकाल तो आदर राहिलेला नाही. इतका समाज भरकटत चाललाय, इतका समाज म्हणजे एका मुलाने आपल्या पाहिलं गेलं तर आपल्या आईने आपल्या मुलाला सहलीसाठी 1,500 रुपये दिले नाही, म्हणून त्या मुलाने आपल्या आईच्या डोक्यात खोरं घातलं. तीच आई त्या मुलाला जन्म दिले. अहो, एका मुलाने आपल्या आईच्या वरती कात्रीने वार केला. अहो, आपलाच भारत देश आहे का? आपल्या भारत देशामध्ये कोण होऊन गेलं? श्रावण बाळ प्रभू श्री राम आपल्या भारतामध्ये होऊन गेले. त्याच भारतामध्ये सगळ्यात जास्त वृद्धाश्रम आहेत. त्यामुळे लय काही नको तुम्ही करावं. देवाची एक भक्ती करू नका, वारीला जाऊ नका, पण आपल्या घरातल्या विठ्ठल रुक्मिणीची सेवा करा. देव तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. पाहिला गेला आज मी कीर्तन करतोय तर मी माझ्या आईचं कष्ट पाहिले, मी माझे कष्ट पाहिले आणि मला अशी भावना ठेवली. मला आमच्या घरचा दिवस बदलायचंय, मला मोठं व्हायचंय आणि माझ्या आईला कष्ट करणार ती मला तुझून सावरायचं. मी पाहिले माझी आई भर पावसात रानात औषध मारते. मी पाहिले माझे वडील रात्रीचे सुद्धा काम करतायत, तर मला ती परिस्थिती बदलायची म्हणून आज मी घडलो. मी पाहिले आमच्या घरातली परिस्थिती की आम्हाला शेतात काम करत, मम्मी शेतात काम करायची, पप्पा एलआयसीचं काम करायचं, तरी सुद्धा मी शिकलो, मी घडलो, मी वारकरी संप्रदायात गेलो. तर आज तुम्ही मला महाराज म्हणताय, त्याचं खरं कारण म्हणजे माझे आई वडील आहेत. तुम्ही पण तुमच्या आई वडिलांचं मला शेवटच्या श्वासापर्यंत आई वडिलांना जपलं पाहिजे, कारण तीच ऐकू. आता आपण पाऊस आला, त्या पावसामध्ये आपण भिजू लागून ह्या साईडला होते, त्या साईडला होते, पण त्याच पावसामध्ये आपली आई रानामध्ये कष्ट करत असते. त्याची तरी जाणीव आजकालच्या मुलांनी ठेवली पाहिजे. कारण आईला गेलो तो मुलगा राहिलेला नाही. मुलगा आपल्या बायकोसाठी व्यर्थ गेलाय. बायको बायको बायको, तिने आपल्या मातेला कधी हाक मारली नाही. अहो, जी माता आपला मुलगा 12 वाजता येतोय तरी सुद्धा त्याच्यासाठी जागीर राहू, त्याला जेव बा थोडं का होईना जेव मग झोप, अशी कळवाया देणारी आईच आपण ऐकलं पाहिजे. पण आजकालचे अहो, आपण आलो की दार उघडायला आपली आई असते, बायको घरात झोपलेली असते. त्या बायकोचं तुम्ही ऐकायला नाही. आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये ढकलायला विचार करत त्या आई वडिलांच्या मनात काय पिंपत असेल, काय पिंपत असेल त्या आई वडिलांच्या मनात. अरे, मी ज्या बाळासाठी 9 महिने 9 दिवस सोसतो, ते बाळ मला हाकलून लावते घरातून, काय पिंपत असेल. अरे, मी माझ्या लेकरासाठी किती रानात कष्ट केलं. एक वेळ मी बीपीची गोळी खायला विसरले, पण माझ्या मुलाला आजारी पडल्यानंतर त्याच्या गोळ्या चालत राहिले. मी आजारी पडले की सरकारी दवाखान्यात ते गोळी खाते, मी नीट होते, पण माझ्या मुलाला काय झालं, तालुक्यातल्या सगळ्यात मोठ्या हॉस्पिटल आपले आई वडील नेतात. आणि त्याच आई वडिलांचं तुम्ही जर ऐकत नसताल, त्याच आई वडिलांना तुम्ही लाथाबुक्क्यातून बाहेर काढत असताल, त्याच आई वडिलांचा तुम्ही द्वेष करत असताल आणि त्याच आई वडिलांना तुम्ही बडत असताल, तुम्ही त्याच आई वडिलांना मारत असताल, त्याच आई वडिलांना तुम्ही वाईट बोलत असताल, त्यांच्या जीवनात त्यांनी काय केलं. ज्या वेळेस आपण आपल्या मातेचं चरणावरती मस्तक ठेवतो, त्या वेळेस माती आपल्याला शुभाशीर्वाद देते. ते शेवटपर्यंत आपल्याला सोबत राहतात. त्या आई वडिलांच्या हात कोण पाया पडायला. अहो, तुम्ही किती मोठ्या ठिकाणी जाताय, काशीला जाताय, मथुरा करताय, द्वारका करताय, पण तुम्ही तुमच्या आई वडिलांना सुखात ठेवत नसाल ना, तुमच्या ह्याला काहीच अर्थ नाही. तर 4 धामापेक्षा श्रेष्ठ आपले आई वडील आहेत. भगवंताला अवतार घेतला, पण त्याला आईची माया. ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण जन्माला आले त्यावेळेस कुणी तर देवकी मातेने त्यांचा त्याग केला, कारण माझ्या लेकरं पुढे जाऊन समाजाचे हित करणार. पुढे प्रसंग आठवा, ज्या वेळेस आपल्या प्रभू श्रीरामांना वनवास मिळाला आणि प्रभू श्रीराम आपल्या आईला विचारायला गेले, अगं मी वनवासाला जाऊ का,
आणि काय केलं तर कौशल्य माझ्या खूप ढाई रडत होत्या. अरे रामा, तू गेला तर मी जगू शकणार नाही. अरे गोविंदा, अरे रामा, अरे हृदयातल्या माझ्या प्रभू श्री राम, तुम्ही जर गेला तर मी कसं राहणार. तुम्ही जर गेला, ऐका, तुम्ही 14 वर्षाच्या वनवासाला जाऊ नका. माझ्या माझ्या बागेत तुम्ही लपून थांबा, माझ्या वाटिकेत तुम्ही लपून थांबा, पण तुम्ही माझ्यापासून जाऊ नका हो. पण पण आपले प्रभू श्रीराम एक वचनी होते. ते म्हणाले आपला रघुकुल त्यासाठी प्रसिद्ध आहे तर आपल्या आई वडिलांच्या सेवेमुळे, आपल्या वचनामुळे. म्हणून प्रभू श्रीरामांनी 14 वर्ष वनवास भरले. वडिलांच्या एका शब्दावरती आपल्याला वाटतं का आपल्या आई वडील आपल्याला हिताच सांगत असेल, आपलं वाटवा हो म्हणून काहीतरी सांगत असेल, पण नाही. आपले आई वडील नेहमी आपल्या हिताचंच सांगतात आणि ते आपण ऐकलं पाहिजे. विचार करा, त्यांच्या जागी तुम्ही असतात. आज तुम्ही तुमच्या आई वडिलांना नाचमुक्याने मारताय, घराबाहेर काढताय आणि तुमची मुलं हा प्रसंग बघतात. त्याच्या मला काय बिनतं माहिती का, मला पण पुढे जाऊन माझ्या आई वडिलांना घरातून बाहेर काढायचंय. अहो, जे आई वडील रानात काम करतात, दिवसभर दिसतं आपल्या लेकरासाठी काय म्हणतात माहिती का, अहो मी आता उन्हात पावसात कष्ट करेन आणि माझ्या मुलाला शिकवेन. ती जर शिकली ना, एसीच्या गाडीत, लाल दिव्याच्या गाडीमध्ये फिरन, ही आई वडिलांची अपेक्षा असते. पण आजकालची लेकरं आपल्या आईला आपल्यासोबत फिरवण्याच्या ऐवजी आपल्या आईची लज्जा म्हणतात. आई आपल्यासोबत आली, आपल्याला लाज वाटते. ज्या वेळेस एक प्रसंग सांगतो, एक मुलगा होता त्याला एक डोळा नव्हता. लहानपणी त्याचा डोळा खेळता खेळता डोळा गेला. म्हणून त्या आईने काय केलं तर आपला डोळा त्या मुलाला बसवला. आणि ती आई खूप विचित्र दिसायची, कारण तिला एक डोळाच नव्हता. तो मुलगा 7वी 8वी 9वी 10वी गेला आणि एका दिवस तो डबा विसरला. त्याची आई शाळेत यायची. आई शाळेत आल्यावरती मुलं त्याला चिडवायची, अरे आंधळ्याचा मुलगा. तो आईला म्हणायचा, माझी शाळेत कशाला येते, तिच्यामुळे माझी इज्जत जाती, तू माझ्या शाळेत येत नको जाऊ. तो मुलगा शिकला, विदेशात गेला आणि काही वर्षानंतर त्याची आई तिथून गेली. शेजारची फोन आला, तुमची आई गेली. तो काय मला माहिती का, तुम्हाला फोन पेवरती पाहिजे तितकं पैसे पाठवतो. आई वडिलांचा अत्यंत संस्कार तुम्ही तुमचंच बघून घ्या. काही दिवसांनी, काही वर्षांनी ज्या वेळेस आपल्या शाळेमध्ये सगळ्यांना बोलवलेलं, आपल्या गावामध्ये कोण कोण मोठं झालंय, शिकलंय, विदेशात गेले, त्या सगळ्यांचा सन्मान करायचा होतो. तर तो मुलगा येतो. मुलगा आल्यानंतर पाहतो तर काय, आपला सन्मान झाल्यानंतर तो म्हणतो, अरे आपण जिथं राहिलं त्या घराकडे जाऊन येऊ. आणि तिथं आपली आता आई नाही, आपली कोणी इज्जतच काढणार नाही. तो मुलगा जातो आणि पाहतो तर काय, आपली आई आता नसलेली असते. तो घराचं शेजारची जातो, चावी घेतो, उघडतो, आत जातो आणि शेजारची म्हणते की, ऐका की तुमची आई मात्र छोट्या शिवापर्यंत सांगून की माझ्या मुलाला कपाटामधली एक पेटी उघडून जाते, चिठ्ठी त्यात काय लिहिली होती वाचायला लावा. काय माझ्या आईची शेवटची इच्छा होती, वाचून तर बघू नक्की काय लिहिलंय. तर तो पेटी उघडतो, चिठ्ठीत लिहिलेलं असतं, हे माझ्या बाळा, मी तुझ्यापासून गेलेली आहे, मी देवलोकामध्ये गेलेली आहे, मी इथून त्या मृत्यूलोकातून गेलेली आहे. पण तुला खरं सांगू का, तू लहानपणी खेळता खेळता तुझ्या डोळ्यात खडा गेला, तुझा डोळा नाही झाला, अंधू झाला, तर मी माझा डोळा तुला दिला. मी जन्मापासून आंधळा नव्हते, पण तुझ्यासाठी मी माझा डोळा त्याग केला. मी असं ऐकतात तुझा ढसा राहायला लागला, पण त्याचा काय होता उपयोगच नाही, कारण आता त्याची आई गेलेली होती. माणसं जेव्हा आहेत तेव्हा त्यांची किंमत कळत नाही, गेल्यावर माणसाची किंमत कळती. ही आहे सांसारिक माया. आणि अध्यात्मामध्ये प्रत्येकाला भेट केली जाते, ती परमार्थिक माया आहे. त्यामुळे आता पाऊस येतो तरी सुद्धा काही वारकरी तर पावसात सुद्धा बसलेला आहे, कारण त्यांना आपला माता माऊली त्यांचं कौतुक करणं तेवढं कमी. आज आपल्या भारताची राष्ट्रपती महिला काय, त्याचं हीच कारण त्यांचा ध्यास जो आहे ना, अरे आम्हाला काहीतरी 4 शब्द ऐकायला पडलं पाहिजे. आजकालच्या मुलींचा जो ध्यास आहे ना, आम्हाला शिकायचंय, घरची परिस्थिती त्यामुळं आज कित्येक तरी क्षेत्रात मुली मुलांपेक्षा पुढे आहेत. त्यामुळे लय काय करू नका, माझे कीर्तन एवढंच ऐका, माईंच्या फक्त पुण्य स्मरणानिमित्त एवढंच जाणून घ्या, लय काय करू नका, फक्त आपल्या आई वडिलांची सेवा करा, तुमचं आयुष्य सुखात जाईल. आणि आई यासाठी काय भोगते, काय
कष्ट करते तेच आबाचं तिथे शरण. पोटी भारवा आहे, पोटी भारवा विठ्ठल विठ्ठल. मी पहिल्या तिसऱ्या रचना पण आपल्या आईची महती सांगितली. तो आता 5 मिनिटं फक्त आपल्या आईबद्दल सांगतो की ज्याला आई नाही त्याच्या वेदना विचारा, कारण ज्या वेळेस तू जेवला का असा विचारणारी आपली आईच असतो. अहो माझे लेकर माझा बाळ असं म्हणणार आपली आई. ज्या एखाद्याला आई नसते ना तर त्या आईची किंमत विचारा. कुठे गेली माझी आई, मला करमत नाही ग. हे नाग आई, मला झोप येत नाही. हे नाग आई, मला झोप येत नाही. दसरा आणि दिवाळी हे कोण देईल आई पुरणाची पोळी. रडू आला आई, कुठंच दिसत नाही ग. हे नाग आई, मला झोप येत नाही. हे नाग आई, मला झोप येत नाही. जग से हारा नहीं मैं, खुद से हारा हूँ माई. एक दिन चमकूंगा लेकिन तेरा सितारा हूँ माई. माई रे माई रे, तेरे बिन मैं तो अधूरा रहा.
जिना 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 रे उडा गुलाल माहिती चुनरियाले रावे जगसे जगसे आरा नहीं बे खुद से आरा एक दिन जब को आएंगे तेरा सितारा ज्यावेळेस तुम्ही प्रगती करतात व तुमच्या पाठीवरती कौतुकाची थाक मारणारी ज्यावेळेस तुम्हाला आई वडील नसते ती अवस्था आपली होते. अहो एक मुलगा म्हणतो